सांगा ना, उपयोग काय? माझी मुलगी एवढी समजूतदार आहे, हुशार आहे, चांगली आहे, तरी तिच्या नशिबात काय वाढून ठेवलंय दिसतंय ना तुम्हाला? हिच्या बाबतीतली सगळी स्वप्न धुळीला मिळाली माझी. लाडाकोडात वाढवलेली मुलगी लग्नाच्या दिवशीच माहेरी परत येते. हे बघितल्यावर आईच्या जीवाला काय त्रास होतो ना, तुम्हाला सांगून नाही कळणार. असं बोलू नका कालिंदीताई, सगळं कळतंय मला. मी पाया पडते तुमच्या, पाया पडते. मी आयुष्यभर चाकरी करायला तयार आहे. तिच्यावर असा अन्याय होऊ देऊ नका हो. माघारी परत आलेल्या मुलीला समाजात काही मान नसतो, स्थान नसतं. हे बघा, आम्ही आहोत ना, तोपर्यंत करू तिचं सगळं प्रेमाने, मायेने. आम्ही गेल्यानंतर कोण बघणार आहे तिला? कसं होईल तिचं? काही होणार नाही लीलाला, सगळं चांगलंच होईल तिचं. विश्वास ठेवा माझ्यावर. आहो, मी सतत सोबत आहे तिच्या. एजेच्या आयुष्यात तमाशा सुरू झालाय. लीलाला जहागीरदारांच्या दारातून हाकलून दिलंय. अरे पण ह्यात आपल्या प्लॅन प्रमाणे काय घडतंय? नाही म्हणजे जर लीला त्या घरात राहिलीच नाही तर मग आपण एवढं सगळं केलं त्याचा काय फायदा? आपल्याला काय त्यांचा सुखी संसार नाही बघायचा आहे. दोघांना एकमेकांशी भांडताना आणि मनस्ताप देताना बघूनच आपला सूट पूर्ण होणार आहे. एजे तिकडे घरी तोंड पाडून बसलाय आणि तिकडे मोहिते फॅमिलीला तोंड दाखवायला जागा उरली नाहीये. पण फार काळ असा जाणार नाही. एजेला लीलाला बायको म्हणून स्वीकारावंच लागेल. आमच्या घरामध्ये सरोजिनी नावाची एक व्यक्ती आहे आणि एजेच्या आयुष्यात खूप सारा मीडिया. त्यामुळे एजेला हे सगळं लवकरच स्वीकारावं लागेल. आणि एकदा का लीला परत आली की एजेच्या आयुष्यात रोजच्या रोज तमाशा. आणि त्यानंतर जहागीरदार कुटुंबाची शांती कायमची गायब होईल. आई कुठे? यायला हव्या होत्या. खोलीतच असतील, बघते. तुम्ही वाढायला घ्या. आजी, 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 आम्ही पण आलोच. सरू. हाँ, हो. माझ्यासाठी पण बनवायचं. असंच छान चांगलं दिसतं ना. आजी, आहो तुमचा फोन वाजतोय. हो असू दे. आजी, आहो इतक्या रात्री फोन येतोय म्हणजे घरच्यांचाच असेल. हो असू दे ना, काही हरकत नाही. हे बघ, अय्या हे किती गोड आहे अगं. तुम्ही त्यांना सांगितलं नाहीये का की तुम्ही माझ्या घरी आलात? हा हा हो. आजी काळजी करत असतील ते.
एकदा माझ्यासाठी प्लीज त्यांच्याशी बोलून घ्या. हॅलो, आई कुठे आहेस तू? आम्ही सगळे जेवायचं थांबलोय. तुम्ही जेवून घ्या अभिराम. हो पण तू आहेस कुठे? मी तुला न्यायला येतो. मी जिथं असेल तिथं न्यायला येशील. हो ऑफकोर्स. तू आहेस कुठे सांग, मला ऍड्रेस पाठव, मी येतो लगेच. मी माझ्या सुनेच्या घरी आहे. काय म्हणतोयस अभिराम? येतोयस न्यायला? अभिराम, तुला जशा तुझ्या सुना महत्वाच्या आहेत तशी मलाही माझी सून महत्वाची आहे. तू जसा तुझ्या सुनांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहिलास तशी मीही माझ्या सुनेसाठी खंबीरपणे उभी राहिली. आता घरी परत येईन तर माझ्या सुनेला सोबतच घेऊन येईन.